सो हॅलो फ्रेंड्स, वी विल सी टुडे रन ऑफ सरफेस रन ऑफ. ठीक आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स आणि बाकीचा पार्ट त्याच्यामध्ये बघितला होता. ठीक आहे. तर आज आपण सरफेस रन ऑफ, ठीक आहे, हा जो पुढचा पोर्शन आहे तुमचा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमधला तो बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, सरफेस रन ऑफ म्हणजे एकदम सिंपल, जसं रन ऑफ म्हणजे काय असतं की एक वॉटरचा फ्लो असतो. ठीक आहे. ग्राउंड सरफेसवरून जो वॉटर फ्लो होतो. ठीक आहे. यू कॅन सी द डेफिनेशन ऑफ रन ऑफ हिअर. ओके, सिम्पलमध्ये. तर बघा, द सरफेस रन ऑफ इज वॉटर फ्रॉम रेन. ठीक आहे. फ्रॉम रेन देन other sources that flows over the land surface. ठीक आहे. over the land surface due to gravity. It is a major component of the water cycle. ठीक आहे. वॉटर सायकल जी आहे त्याच्यामधला हा एक मेजर कंपोनंट तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. कारण जर रन ऑफ फ्लो नाही झालं ग्राउंडच्या वरून तर ते ऑब्वियसली तुमचं जे अल्टिमेट स्टेज आहे, जे ओशियन आणि सी आहे, त्याला मिळणार नाही. आणि तिथून जर इव्हॅपरेशन जर झालं नाही तर तर कंडेन्सेशन होणार नाही. आणि कंडेन्सेशन जर झालं नाही तर रेनफॉल ऑब्वियसली ऑकर होणार नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी हा एक मेजर कंपोनंट आहे तुमच्या वॉटर सायकलचा. ठीक आहे. सो इन द सिम्पल लँग्वेज यू कॅन से युअर रन ऑफ इज द फ्लो ओव्हर द ग्राउंड सरफेस. ठीक आहे. सो नेक्स्ट ही हायड्रोलॉजिकल सायकल आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा, हा जो रन ऑफचा पोर्शन इथं दिसतो आहे तुम्हाला. ठीक आहे. हाच रन ऑफ आपण वरच्या स्लाईडमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ. ठीक आहे. आता हा जो रन ऑफ आहे ग्राउंडच्या वरचं जे वॉटर फ्लो होतं आहे, ओव्हरफ्लो. ठीक आहे. सरफेस रन ऑफला तुम्ही ओव्हरफ्लोसुद्धा म्हणू शकता. तर हा जो रन ऑफ आहे त्याला कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. ठीक आहे. सो दीज फॅक्टर्स विल बी डिस्कस वन बाय वन. ठीक आहे. सो फर्स्ट फॅक्टर विल बी प्रेसिपिटेशन कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. सो वी विल सी हिअर प्रेसिपिटेशन कॅरेक्टरिस्टिक ऑर यू कॅन से रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक. आता रेनफॉलच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात तर ते आपण ह्या स्लाईडमध्ये बघणार आहेत. सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर रन ऑफ. ठीक आहे. रन ऑफ डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ स्टॉर्म. ठीक आहे. टाईप ऑफ स्टॉर्म then its ड्युरेशन. ठीक आहे. अँड विच कॉजेस द प्रेसिपिटेशन. ठीक आहे. आता पावसाचा जो ड्युरेशन आहे, ठीक आहे, जो ड्युरेशन आहे आणि जो स्टॉर्मचा टाईप आहे. ठीक आहे. स्टॉर्मचे आपण पहिल्या लेक्चरमध्ये टाईप्स बघितले किंवा फॉर्म्स बघितले. ठीक आहे. तर प्रेसिपिटेशन हा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये ऑकर होतो. जसं ड्रिझल आहे, मिस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर हेवी रेनफॉल किंवा ड्यू. ठीक आहे. तर या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता की इथं प्रेसिपिटेशन ऑकर झाल्याच्या नंतर हे जे वॉटर आहे ते ग्राउंड सरफेसमधून इनफिल्ट्रेट होऊन ते ग्राउंड लेवलच्या खालून मग ॲज अ सबसर्फेस फ्लो होतं. ठीक आहे. त्यानंतर ग्राउंड वॉटर टेबलमध्ये पण काही वॉटर याच्याद्वारे मिक्सअप होऊन ते ॲज अ ग्राउंड वॉटर फ्लो म्हणून फ्लो होतं. आणि हे फ्लो झाल्याच्या नंतर ऑब्वियसली ते समुद्राला जाऊन मिळतं या ठिकाणी. ठीक आहे. आणि ते पुन्हा मग समुद्रातून जाऊन नंतर पुन्हा इव्हॅपोरेट होऊन त्याचं कंडेन्सेशन होऊन क्लाउड्स फॉर्म होतात आणि क्लाउड्सद्वारे मग रेनफॉल तयार होतो. ठीक आहे. पुन्हा ही जी सायकल आहे ही सायकल ॲज इट इज मग समोर चालू राहते. त्यानंतर नेक्स्ट जो आहे आपला फॅक्टर जो अफेक्ट करतो रन ऑफला तो आहे कॅचमेंट एरिया. आता कॅचमेंट एरियामध्ये दोन फॅक्टर्स अफेक्ट करतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे फॅन शेप कॅचमेंट. ठीक आहे. आता फॅन शेप कॅचमेंटमध्ये बघा, फॅन शेप कॅचमेंटमध्ये जो कॅचमेंट एरियाचा जो शेप आहे तो इट लुक्स लाईक अ फॅन. ठीक आहे. इट स्प्रेड्स लाईक अ फॅन. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत, ठीक आहे, यांना काय म्हटलेलं आपण की ट्रिब्युटरीज. ठीक आहे. या ट्रिब्युटरीज
ऑल दीज ट्रिब्युटरीज आर ऑफ दी सेम साईज. ठीक आहे, सेम साईजच्या ट्रिब्युटरीज असतात. मग सेम साईजच्या ट्रिब्युटरीजमध्ये जो ऑब्वियसली जो रन ऑफ क्रिएट होतो, तर रन ऑफ हा ऑब्वियसली मग जास्त रन ऑफ तिथं क्रिएट होतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ऑब्वियसली इट गिव्ज ग्रेटर रन ऑफ. ठीक आहे, बिकॉज द पीक फ्लड फ्रॉम द ट्रिब्युटरी इज लाईकली टू रीच द मेन स्ट्रीम अप्रॉक्सिमेटली ॲट दी सेम टाईम. ठीक आहे, ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्या सेम साईजच्या असल्या कारणाने तिथं रन ऑफ हा जास्त क्रिएट होतो. ठीक आहे, सो फॅन शेप, इन शॉर्ट अ फॅन शेप कॅचमेंट रिझल्ट्स इन ग्रेटर रन ऑफ. ठीक आहे, देन नेक्स्ट टाईप ऑफ कॅचमेंट विल बी युअर फर्न लीफ कॅचमेंट. आता फर्न लीफ कॅचमेंटमध्ये ह्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत, ठीक आहे, या ज्या ट्रिब्युटरीज आहेत या ट्रिब्युटरीज आर ऑफ दी डिफरंट लेंथ्स. ठीक आहे, याच्यामध्ये काही ट्रिब्युटरीज या लॉंग असतात तर काही ट्रिब्युटरीज या शॉर्ट असतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये या केसला किंवा या पर्टिक्युलर कॅचमेंट एरियाला तुम्ही काय म्हणता की फर्न लीफ कॅचमेंट एरिया. ठीक आहे, these tributaries or these catchments are of narrow types. ठीक आहे, तर याच्यामध्ये जी रन ऑफ क्रिएट होण्याचे जे चान्सेस आहेत किंवा रन ऑफ हा कमी क्रिएट होतो अशा केसेसमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपला नेक्स्ट जो फॅक्टर आहे रन ऑफ अफेक्टिंग फॅक्टरमधला नेक्स्ट फॅक्टर विल बी युअर टोपोग्राफी. ठीक आहे, तर टोपोग्राफी आपल्याला माहीत आहे, आपण सर्वेमध्ये पण बघितलेलं आहे की टोपोग्राफी म्हणजे ग्राउंडचं नेचर कसं आहे. ठीक आहे, ग्राउंडचं जे नेचर आहे ते स्मूथ आहे की हार्ड आहे. ठीक आहे, त्याचा स्लोप कसा आहे. ठीक आहे, तर याच्यावर पण तुमचा रन ऑफ डिपेंड असतो. जर ग्राउंड सरफेस हा स्मूथ असेल, ठीक आहे, तर ग्राउंड सरफेस जर स्मूथ असेल तर मग जो वॉटर आहे ते इझिली फिल्ट्रेट होईल ग्राउंडमध्ये. आणि इझिली फिल्ट्रेट जर ग्राउंडमध्ये जर वॉटर हे इनफिल्ट्रेट झालं जास्त क्वांटिटीमध्ये, तर ऑब्वियसली जो ग्राउंड वॉटर आहे तुमचं ते जास्त प्रमाणामध्ये जमिनीवर राहणार नाही आणि त्याचं मग रन ऑफ पण तुमचा जास्त क्रिएट होणार नाही. ठीक आहे, जर समजा ग्राउंड सरफेसमध्ये स्लोप पण असेल तरीसुद्धा रन ऑफ हा जास्त क्रिएट होण्याचे चान्सेस नसतात. ठीक आहे, त्यानंतर यू कॅन रीड ॲज इफ स्लोप इज स्टीप. ठीक आहे, स्लोप जर स्टीप असेल, एखादा उतारता पोर्शन असेल, तर फ्लो कसा राहील, ऑब्वियसली क्विक राहील. आणि मग क्विक जर फ्लो असेल तर रन ऑफ हा ग्रेटर क्रिएट होईल. ठीक आहे, त्यामध्ये इव्हॅपोरेशन जे आहे ते पण कमी राहील आणि इव्हॅपोरेशन जर कमी झालं तर रन ऑफ हा कसा राहील, ग्रेटर राहील. ठीक आहे, त्यानंतर इफ कॅचमेंट इज इन माउंटनस एरिया. ठीक आहे, माउंटनस एरियामध्ये जर कॅचमेंट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मोर रन ऑफ क्रिएट होईल. ठीक आहे, देन नेक्स्ट फॅक्टर विल बी युअर सरफेस प्रॉपर्टीज. ओके, आता सरफेस प्रॉपर्टीजमध्ये आपण जनरली सरफेसच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या तुमच्या इनफिल्ट्रेशन रेटवर डिपेंड असतात. ठीक आहे, इनफिल्ट्रेशन रेटमध्ये काय की जर समजा आता हे बघा, हा जनरली रुरल एरियाचा पोर्शन आहे आणि हा आहे अर्बन एरियाचा. ठीक आहे, आता रुरल एरियामध्ये आपण बघतो जसं झाडांचं प्रमाण वगैरे जास्त असतं किंवा जो डोंगराळी भाग असतो, ठीक आहे, त्यासारख्या प्रदेशांमध्ये झाडांचं प्रमाण जास्त असल्यामुळं इथं फिल्ट्रेशन जो रेट असतो तो जास्त असतो. आणि जर इनफिल्ट्रेशन रेट जो आहे तो जर जास्त राहिला, इनफिल्ट्रेशन जर वॉटर जास्त होत राहिलं, तर ऑब्वियसली तुमचं जे स्टोरेज आहे ते ऑब्वियसली मोर राहणार. ठीक आहे, आणि जर आपण अर्बन एरियामध्ये बघितलं तर अर्बन एरियामध्ये जी क्वांटिटी असते झाडांची क्वांटिटी ती कमी असते, रोड सरफेसेस जास्त असतात, त्यानंतर बिल्डिंग्स पण जास्त असतात, त्यामुळं फिल्ट्रेशन जे आहे तुमचं वॉटरचं ते एवढ्या प्रमाणामध्ये होत नाही. ठीक आहे, तर ते कमी प्रमाणामध्ये होते आणि त्याचा ऑब्वियसली इफेक्ट काय होतो, तिथं जे स्टोरेज आहे ते लेस असतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे सुद्धा तुमचं जे ग्राउंडचं प्रॉपर्टीज आहेत किंवा सरफेसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अफेक्ट करतात रन ऑफला. ठीक आहे, त्यानंतर मेट्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, आता मेट्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये 3 गोष्टी अफेक्ट करतात. एक तर पहिली टेम्परेचर. ठीक आहे, मेट्रोलॉजी म्हणजे हवामानामध्ये म्हणजे
हवामानामध्ये ज्या 3 गोष्टी आहेत, ठीक आहे, टेम्परेचर, विंड आणि ह्युमिडिटी, या 3 गोष्टी अफेक्ट करतात रन ऑफ क्रिएट होण्यासाठी, ठीक आहे. टेम्परेचर जर जास्त असेल, ग्राउंड सरफेस जर टेम्परेचर जास्त झालं तर ग्राउंड हे जास्त पाणी शोषून घेईल, आणि जास्त पाणी जर शोषलं ग्राउंडनं तर तिथं ऑब्वियसली रन ऑफ हा कमी राहील, ठीक आहे. त्याच ठिकाणी जर टेम्परेचर कमी राहिलं ग्राउंड सरफेसचं तर रन ऑफ हा जास्त राहील, ठीक आहे. त्यानंतर विंड. आता आपण बघतो की पाऊस चालू असताना विंड जर जास्त राहिला, ठीक आहे, तर रन ऑफ कमी ऑकर होईल, ठीक आहे. पण विंड नसेल, डायरेक्ट पाऊस चालू असताना विंडच नाही आहे, हवाच नाही आहे, वारं वाहतच नाही आहे, तर त्या केसमध्ये रन ऑफ हा जास्त क्रिएट होईल, ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर इज लो अँड ग्राउंड इज सॅच्युरेटेड. ग्राउंड हे जर ऑलरेडी सॅच्युरेटेड राहिलं, म्हणजे ऑलरेडी पाणी अवेलेबल आहे ग्राउंडवर, तर त्या ठिकाणीसुद्धा तुमचा रन ऑफ हा जास्त क्रिएट होईल, ठीक आहे, कारण तिथं पाणी झिरपणारच नाही मध्ये, ठीक आहे. तर अशा प्रकारे मेट्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स या मॅटर किंवा अफेक्ट करतात रन ऑफला, ठीक आहे. त्यानंतर कॅरेक्टर ऑफ दी कॅचमेंट सरफेस, ठीक आहे. कॅचमेंटचा जो सरफेस आहे, ठीक आहे, जो कॅचमेंट एरिया आहे तुमचा, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कशा आहेत, ठीक आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याच्यावरसुद्धा रन ऑफ अफेक्ट होतो, ठीक आहे, रन ऑफ डिपेंड आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, पहिली कंडिशन असते ड्रेन कंडिशन. आता ड्रेन जर कंडिशन असेल, म्हणजे फिल्ट्रेशन रेट जो आहे तुमचा ग्राउंड सरफेसचा, फिल्ट्रेशन जो रेट आहे तो जास्त असेल, ठीक आहे, तर तिथं रन ऑफ हा जास्त होईल, ठीक आहे. जर इनफिल्ट्रेशन रेट जर जास्त असेल तर रन ऑफ हा कमी होईल, ठीक आहे. आणि अनड्रेन कंडिशन जर असेल, म्हणजे पाणी झिरपतच नाही आहे जमिनीमध्ये, तर त्या केसमध्ये रन ऑफ हा मोर राहील, ठीक आहे. त्यानंतर कल्टिवेटेड पोर्शन जो असतो, किंवा आपला जो फार्म एरिया असतो, जे फार्म्स असतात, ठीक आहे, तर फार्म एरियामध्ये कंटिन्युअस वॉटर सप्लाय करत असतो आपण. तर हे वॉटर कंटिन्युअस सप्लाय करत असताना आपण जो ग्राउंडचं रन ऑफ क्रिएट होण्याचे जे चान्सेस असतात ते अशा प्रकारच्या जमिनीमध्ये कमी असतात, ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जर सरफेस हॅज नो नॅचरल ड्रेनेज, द ॲब्झॉर्बेशन लॉस विल बी मोर, ठीक आहे. नॅचरल ड्रेनेज जर सरफेसमध्ये जर ड्रेनेजच अवेलेबल नसेल, ठीक आहे, तर तिथं ॲब्झॉर्प्शन जो लॉस आहे तो जास्त राहील, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, इफ मोर एरिया ऑफ द कॅचमेंट इज कल्टिवेटेड, ठीक आहे, जर जास्त एरिया हा कल्टिवेटेड असेल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये लेस रन ऑफ असेल, बरोबर. जेवढी जमीन आपण बघतो की जर शेतीची जमीन असेल, आपण शेती जिथं करतो आहे त्या ठिकाणी रन ऑफ हा कमी क्रिएट असतो, कारण ती जमीन जास्त काळासाठी ऑलरेडी भिजलेली असते, तर त्या ठिकाणी पाणी साचत नाही जमिनीच्यावर, तर त्यामुळं तिथला जो रन ऑफ आहे तो कमी असतो, ठीक आहे. त्यानंतर व्हेजिटेबल कवर्स रिड्युसेस दी रन ऑफ, ठीक आहे. व्हेजिटेबल जर कवर असेल, आपण भाजीपाला जिथं शेतांमध्ये घेतो तिथंसुद्धा रन ऑफ कमी प्रमाणामध्ये अवेलेबल असतो, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक विल बी युअर स्टोरेज कॅरेक्टरिस्टिक, ठीक आहे. आता स्टोरेज कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, जसे स्टोरेजेस आहेत, ठीक आहे, आर्टिफिशियल स्टोरेज आहे, त्यानंतर नॅचरल स्टोरेज आहे, ठीक आहे. आता आर्टिफिशियल स्टोरेजमध्ये डॅम्स, वियर्स, जे मानवनिर्मित स्टोरेजेस आहेत, जे आपण बांधलेत आपल्या उपयोगासाठी, ठीक आहे, त्यामध्ये डॅम्स आणि वियर्स येतात, ठीक आहे. आणि जे नॅचरल स्टोरेजेस आहेत, ज्यामध्ये लेक्स आहेत, पॉन्ड्स आहेत, रिव्हर्स आहेत, ठीक आहे, तर हे जे स्टोरेजेस आहेत, हे स्टोरेजेस टेंड्स टू रिड्यूस द पीक फ्लो, ठीक आहे. आता या स्टोरेजेसमध्ये जनरली रन ऑफ हा कमी ऑकर होतो, ठीक आहे. अँड दे ऑल्सो गिव्ह राईज टू दी ग्रेटर इव्हॅपोरेशन लॉसेस, आणि या स्टोरेजेसमध्ये इव्हॅपोरेशन लॉससुद्धा जास्त होतो. तर या प्रकारे स्टोरेज कॅरेक्टरिस्टिकसुद्धा रन ऑफला अफेक्ट करतात. त्या अमाऊंटला आपण काय म्हणणार आहे, इल्ड, ठीक आहे. अमाऊंट ऑफ वॉटर विच इज अवेलेबल इन द रिझर्वायर इट इज नथिंग बट युअर इल्ड, ठीक आहे. आता एखाद्या स्पेसिफिक पर्टिक्युलर इंटरवल ऑफ टाईममध्ये जर वॉटर किती अवेलेबल आहे, ठीक आहे, ज्या बेसिन्स आहेत किंवा जे रिझर्वायर्स आहेत, डॅममध्ये जे रिझर्वायर आहे त्याच्यामध्ये किती क्वांटिटी ऑफ वॉटर अवेलेबल आहे, तर त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो, इल्ड, ओके. याच्यामध्ये आता जी मॅक्सिमम क्वांटिटी असते, म्हणजे मॅक्सिमम स्टोरेज कॅपॅसिटी असते, जी कोणत्याही डॅमची एखादी मॅक्सिमम कॅपॅसिटी असते की तो पर्टिक्युलर डॅम आहे तो किती वॉटर स्टोअर करून ठेवू शकतो, तर त्या पर्टिक्युलर मॅक्सिमम क्वांटिटीला आपण काय म्हणू शकतो, सेफ इल्ड ऑर
डिपेंडेबल इल्ड. ओके. याच्यामध्ये इथं स्केचमध्ये बघा ही जी स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे किंवा वॉटर क्वांटिटी जी अवेलेबल आहे याला तुम्ही काय म्हणू शकता, इल्ड. ओके. त्यानंतर आपण रन ऑफ मेजरमेंट मेथड्स बघू. याच्यामध्ये जनरली 2 मेथड्स असतात. ठीक आहे. फ्रॉम रेनफॉल रेकॉर्ड्स अँड फ्रॉम एम्पेरिकल फॉर्म्युले. ठीक आहे. आता एम्पेरिकल फॉर्म्युले किंवा रेनफॉल रेकॉर्ड्स याच्यामध्ये आपण रन ऑफ बघा, रेनफॉल रेकॉर्ड्समध्ये आपण रन ऑफ ओव्हर दी कॅचमेंट ह्या फॉर्म्युल्यानुसार डिटरमाइन करू शकतो. रेनफॉल मल्टिप्लाइड बाय कोएफिशियंट. आता याच्यामध्ये जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट आपण तुमच्या सरफेसवर डिपेंड आहे. जो कॅचमेंटचा सरफेस आहे त्याच्यावर डिपेंड आहे कोएफिशियंट किती घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर एम्पेरिकल फॉर्म्युले. तर एम्पेरिकल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे 2 फॉर्म्युले असतात. एक खोसला फॉर्म्युला अँड सेकंड विल बी इंग्लिश फॉर्म्युला. आता याच्यामध्ये जो इंग्लिश फॉर्म्युला आहे तो जनरली महाराष्ट्र स्टेटसाठी आपण यूज करतो. आता महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा 2 कॅटेगरीज आहेत. एक नॉन घाट रिजन. ठीक आहे. घाट रिजनला तुम्ही हिली रिजन म्हणू शकता. ठीक आहे. हिली रिजन. ओके. घाट रिजनला आपण हिली रिजन म्हणू शकतो. तर हिली रिजनसाठी R=0.88P - 304.8. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आणि जो प्लेन एरिया असतो किंवा याला तुम्ही फ्लॅट रिजन पण म्हणू शकता. ठीक आहे. फ्लॅट रिजन किंवा मग नॉन घाट रिजन. ठीक आहे. नॉन घाट रिजन. तर त्या फ्लॅट रिजन किंवा नॉन घाट रिजन किंवा प्लेन रिजनसाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे. तर हे बेसिकली इम्पेरिकल फॉर्म्युले आहेत. तर याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत R, P आणि Tच्या ह्या दिलेल्या युनिटमध्येच तुम्ही जर ठेवल्या तरच तुमचा ॲन्सर हे करेक्ट येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये रन ऑफ हा MM घ्यायचा आहे आणि रेनफॉलसुद्धा MM घ्यायचा आहे आणि टेम्परेचर हे डिग्री सेंटीग्रेडमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे खोसलाच फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. सो दिस इज द पार्ट ऑफ युअर फॅक्टर्स अफेक्टिंग रन ऑफ. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर.